नमस्कार, आपण पाहत आहात SMK लाईव्ह न्यूज। सांगली जिल्ह्यात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 8 गुन्ह्यांची उकल झाली असून 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। LCBच्या पथकाने तासगाव परिसरातून करण उर्फ करंज रज्जा शिंदे या 19 वर्षीय आरोपीला अटक केली। आरोपीकडून 55 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। देवराष्ट्रे गावात कोयत्याचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटल्याच्या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला होता। चौकशी दरम्यान आरोपीने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जबरी चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीचे एकूण 8 गुन्हे केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून 8 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या आणखी 5 साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे। LCBच्या या कारवाईमुळे मालमत्तेविरुद्धचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। SMK लाईव्ह न्यूज।